जय गुरु. जय गुरु सर. जय ताई. गुरु. जय गुरु. जय गुरु. आम्ही पण गुरुंना जय म्हणतो. सर किती जण आलेत? 13 जण झालेत सध्या. आणखीन 1 मिनिट थांबू. हो चालेल. सर ही सुभाषिता आपल्याला एक्झाम मध्ये मागच्या वेळेला जशी आली होती तशीच येणार ना? हो 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 तशीच येतात. ते कालचं थोडंसं क्लिअर करते मी. सताम विभूतयः. सताम म्हणजे सज्जनांच्या विभूती असं येते. परोपकारासाठी सज्जनांच्या विभूती असतात. हा ते जरा तुम्ही काही चुकीचं लिहिलं असेल तर ते दुरुस्त करून घ्या प्लीज. आम्ही विभूतया म्हणजे ऐश्वर्य लिहिलेलं आणि नाही नाही, सताम म्हणजे विभूतया म्हणजे विभूतीच. आणि सताम म्हणजे सज्जनांच्या. ती षष्ठी आहे. षष्ठी एकवचन, षष्ठी बहुवचन, सॉरी. विभूत सज्जनांच्या हा म्हणजे काय? विभूती. विभूतया हा विभूती विभूती. म्हणजे म्हणजे ज्यांच्याकडे काही विशेष स्पेशालिटी असते ना, जसं भगवद्गीतेचा 10वा अध्याय वाचलाय का कधी? त्याला विभूती योगच म्हटलंय 10व्या अध्यायाला. तर भगवंतांनी म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यामध्ये कोण कोण विभूती आहेत त्या 10व्या अध्यायामध्ये पूर्ण सांगितलेल्या आहेत. तर विभूती म्हणजे म्हणजे आयुष म्हणजे जसं म्हणजे आपल्या संतांच्या विभूती म्हणतो ना आपण. शरीरामध्ये जसं हे चेतना शक्ती असते ती विभूती झाली. कळलं का? आपलं शरीर जे आहे, आपलं शरीर चालवणारं कोण आहे? शरीर कोण चालवतं आपलं? माहितीये का? आत्माराम. आत्माराम. पंचमहाभूत वेगळी आणि आत्माराम वेगळा. आतमध्ये असलेला तो आत्मा, तो परमेश्वराचा अंश आहे आणि तो आपलं शरीर चालवत असतो. आपण गाढ झोपलो तरी आपलं हृदय चालू असतं ना, रक्ताभिसरण चालू असतं. नंतर आपण जे काही जेवून झोपलेलं असतो ते जेवणाचं पचन करण्याचं काम चालू असतं. हे सगळं कोण करतं? तर तो आत्मा करतो. ही चेतना शक्ती म्हणतात त्याला. आणि ही चेतना शक्ती ही पण एक विभूती आहे, हे परमेश्वराने सांगितलेलं आहे 10व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या. तर विभूती अर्थ नीट कळला ना तुम्हाला? म्हणजे जे विशेष विशेष काहीतरी आहे वेगळं. म्हणजे आता जसं पांडवांमध्ये अर्जुन असं म्हटलंय, भगवंतानी म्हटलंय की पांडवांमध्ये अर्जुन ही विभूती आहे. कारण युद्धासाठी अर्जुनच महत्वाचा होता आणि धर्माचं रक्षण मुख्यत्वे अर्जुनाने युद्ध केलं म्हणून ते झालं असं. म्हणजे अशा विभूती सांगितलेल्या आहेत भगवंतांनी 10व्या अध्यायात. आणि ते विभूती म्हणजे विशेष त्यांच्याकडे काहीतरी काम सोपवलेलं, भगवंतांनी येतानाच आपल्याला सोपवलेलं असतं काही काम, आणि ते काम ते पार पाडत असतात. आत्ताच्या काळात आपण मोदीजींना विभूती म्हणूया. भारताचं संरक्षण करण्याचं काम ते करतायत. बरं, पुढे जाऊया आपण. तर सताम म्हणजे सज्जनांच्या, षष्ठी बहुवचन. परोपकारासाठी सज्जनांच्या विभूती असतात. ताई इथे अर्थ सज्जनांचं ऐश्वर्य असं लिहिलेलं आहे. ते ऐश्वर्य म्हणजेच मग काय स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे असाच अर्थ येईल का मग त्याचा? पण हे तुम्ही धन न लिहिताना देता लिहिताना तुम्ही विभूतीच लिहा. ऐश्वर्य ठीक. म्हणजे आता सज्जन जे काम पार पडतात ना, ते एखाद्या विभूतीचंच काम आहे. म्हणजे सर्वसाधारण माणसं जी कामं करू शकत नाहीत ती कामं करणारे जे असतात ते विभूती. ओके. हा मग ऐश्वर्य खोडून टाकू ना मॅडम? म्हणजे आता इथे काय दिलंय अर्थ काय? त्याप्रमाणे सज्जनांचे ऐश्वर्य ही परोपकाराचे कामे उपयोगी पडते. सज्जनांचं ऐश्वर्य काय हो? सांगा बरं. सज्जनांचं ऐश्वर्य म्हणजे ते सगळ्यांच्या उपयोगी पडतात, हेच त्यांचं ऐश्वर्य आहे ना. ते काही असं कमवत नाहीत.
मी काल तुम्हाला आपल्या सरांचंच उदाहरण दिलं ना. होय. हा, म्हणजे सज्जनांचं ऐश्वर्य म्हणजे सज्जनांचा स्वभाव, सज्जनांच्या विभूती असं लिहा तुम्ही तिथे. हम्म. हम्म, हम्म. प्रॉब्लेम झाला. काय झालं? पुढे जाऊया का आता? हे सुभाषित चांगलं कळलं का? काही प्रॉब्लेम आहे का? काही कोणाला काही अडचण, काही विचारायचंय का? मी बोलू का हा, बोला ना. माधुरी? हा. बोला बोला. मी 8व्या इयत्तेत शिकवत होते ना संस्कृत, तर हा. त्याच्यामध्ये हा श्लोक होता. पण हम्म. शेवटची ओळ जी आहे ना, परोपकाराय सताम विभूतयः, तर हा. परोपकारार्थम इदम शरीरम असं होतं त्याच्यामध्ये. म्हणजे हे शरीर सुद्धा परोपकारासाठीच आहे असं त्यात ती ओळ होती, आणि इथे ही वेगळी आहे थोडीशी. हा, हा. बाकी तसं सेम आहे श्लोक तो. हा, असं असू शकतं, वेगवेगळं असू शकतं. हा, हा, हो हा. हो, तेच की. बाकी हम्म. तिन्ही बरोबर ऍक्च्युली आहे. परोपकाराय विभूती फलंती आपण वृक्षाः, आणि परोपकाराय चौथं पण काही वहन्ति चूक नद्यः. नाहीये. चौथं पण काही चूक हा, नाहीये. हा, हा. ते पण नाही नाही बरोबरच नाही, आहे. आहे बरोबर आहे. फक्त ऍक्च्युली इथे ना ही सज्जन शेवटचं जे आपलं आहे तेच शरीर वेगळं आहे. परोपकारासाठी यूज करतात असं पण होतं ना. विभूती म्हणजे शरीर किंवा त्यांचं ते म्हणतात ना हाडाची काड करणं टाईप विभूती. म्हणजे तेच तर, सज्जनांच्या विभूती हे म्हणजे तेच ना. सज्जन जे जन्माला आलेले आहेत ते परोपकारासाठीच ते काम करत असतात कायम. चला पुढे शरीर जाऊया. म्हणजे तेच म्हणजे बरोबर. आपल्या ह्याच्यामध्ये संत विभूती योगामध्ये तेच सांगितलंय. घोड्यांमध्ये इंद्रश्रवा, झाडांमध्ये पिंपळ उच्चश्रवा. असं. हा. ही उदाहरण विभूती. बरोबर. हम्म. बरोबर. आता कोणाचा टर्न आहे सर? आज काल झेड कोणाचा? टू ए घेऊया. अपर्णा म्हात्रेंचं पहिलं आलेलं आहे. अपर्णा म्हात्रेंचं घ्या. हा, अपर्णाताई आहात का? एक मिनिट. हा आहे. वाचा बरं. वृथा समुद्रेषु वृथा वृष्टि समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापिच. दिवाश्चपि च. दिवापिच. दिवापि च. दिवा अधिक अपि. दिवापि च. दिवापिच. दिवापि च. वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च. मी तुम्हाला एक सगळ्यांना विनंती करेन की वाचताना ना जे ह्रस्व आहे ते ह्रस्वच वाचायचं आणि जे दीर्घ आहे ते दीर्घच वाचायचं. बरोबर. परत एकदा अर्थ पुन्हा वाचा. वाचू बदलतो. का? थांबा, परत एकदा वाचा. कोण आता? वृथा अपर्णाताई. वृष्टि अपर्णाताई. अपर्णाताई तुम्हीच वाचा, परत वृथा दुरुस्त करून वाचा. वृथा वृष्टि समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवाश्चपि दिवापि च. दिवापिच. त्याच्यामध्ये अ आहे ना, एस जो आहे ना दिवा त्याच्यामध्ये अ असतो. दिवा. दिवापि च. हा, बरोबर. दिवापि च. हा, आता अन्वय वाचा ताई तुम्हीच, अपर्णाताई. समुद्रेषु वृष्टि वृथा तृप्तस्य भोजनं वृथा समर्थस्य कृते दानं वृथा हे बघा, दिवा अपि च दीपाः वृथापि आता कॉमा आहे भवति. ना, त्या कॉमाला थांबा आणि मग पुढे जा, परत वाचा. करेक्ट. अर्थ पूर्ण समुद्रेषु होतो वृत्ति म्हणजे. वृथा चाल नका लावू. समुद्रेषु वृष्टि वृथा चाल नका हा लावू, साधं वाचा. समुद्रेषु वृष्टि वृथा हा, तस्य भोजनं वृथा हा, समर्थस्य कृते हा, दानं वृथा हा. दिवा अपि च दीपाः वृथा दीपः भवति. दीपः वृथा भवति. हा, आता दीपः ह्याच्यातनं काय समजलं तुम्हाला? दीपः वृथा वृथा. हा, ह्याच्यातनं म्हणजे तुम्हाला काय समजलं? समुद्रामध्ये हा, पावसाची वृष्टी समुद्रात होऊन फायदा नाही ना. हा. म्हणजे त्याचं खारट पाणी होऊन जाईल. त्याचप्रमाणे तृप्त झालेल्या भोजन देण्यात काही अर्थ नाही, कारण तो आधीच तृप्त असतो. हम्म. तर समर्थस्य म्हणजे कृते श्रीमंत. दानं वृथा, म्हणजे जो श्रीमंत. सक्षम आहे हम्म, हा श्रीमंत, त्याला हम्म. दान देण्यात काही अर्थ नाही, त्याला अजून काही देण्यात अर्थ नाहीये. तर बरोबर. वृथ म्हणजे फुकट आहे असं. म्हणजे आणि काय? हा, दिवा अपीच दीप वृथा, हा. दिवा सुद्धा नाही, दिवा म्हणजे दिवस. दिवस. हा, दिवसा दीप लावणं हे सुद्धा
वृथाच आहे, म्हणजे हा. गरजेचं नाहीये दिवसा दिवा लावणं. बरोबर आहे. म्हणजे त्याचा काही उपयोगच नाहीये, नाही का? हा, उपयोग नाही. किंवा बरोबर सांगितलं. सूर्य असताना दिवा लावण्यात काही अर्थ नाही असतो. बरोबर. असं होऊ आता हा शकेल का? सरांनी दिलेला अर्थ वाचा. व्यर्थ आहे. हो. समुद्रात वृत्ती व्यर्थ आहे. हा. ज्याचे पोट भरलं आहे त्याला जेवण निष्फळ आहे. श्रीमंताला दान देणे निरुपयोगी आहे. तसेच दिवसा सूर्याच्या प्रकाशात दिवा जाळणे फुकट आहे. हा, बरोबर. आता भावार्थ वाचा. ज्याची आवश्यकता असेल असेच काम करावे. अगदी बरोबर. तरच त्याचं बरं. मोल असतं असं. हा, अगदी बरोबर. आता मला समुद्रेषु ही कुठली विभक्ती सांगू शकाल का? सप्तमी हा. बहुवचन. सप्तमी बहुवचन. बहुवचन. अगदी बरोबर. तृप्तस्य विभक्ती सांगा. षष्ठी एकवचन. बरोबर. समर्थस्य विभक्ती सांगा. षष्ठी एकवचन. बरोबर. बरोबर. Very षष्ठी good. एकवचन. छान अभ्यास चाललाय, तुम्ही चांगला अभ्यास करताय. असंच चालू राहू देत, म्हणजे तुम्ही Thank you. कोविडला सगळे पहिले येणार. तुमचा आशीर्वाद असल्यावर येऊ आम्ही. छान छान, अगदी छान. अर्थ पण छान सांगितला, वाचलं पण छान, आणि तुम्हाला जो अर्थ कळला तोही छान सांगितला. आणि भाव मात्र लक्षात ठेवा की जिथे आवश्यकता असेल तिथेच काम करायचं, तसंच काम करायचं. उगीचच आपल्याकडे आहे म्हणून देत बसायचं नाही. ज्याला द्यायचे, ज्याला गरज आहे त्यालाच द्यायचं. ज्याला भोजनाची गरज आहे त्याला तुम्ही जरूर वाढा. घरात आपली बाई येते काम करायला, तिची अवस्था कठीण असते, ती भुकेली असते, तिला दिलं तर तुम्हाला नक्की पुण्य लाभेल. तसंच नदीमध्ये पाऊस पडला तर उपयोग आहे, कारण गोड पाणी येते आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो. तसंच जो श्रीमंत आहे त्याला दान करण्यात काही अर्थ नाहीये. आणि दिवसा कशाला दिवा लावून बसायचंय, उगीचच इलेक्ट्रिसिटी जाळायची आणि बिल वाढवायचं. म्हणून दिवसाही दिवा लावण्यात काही अर्थ नाही. अर्थ कळला ना तुम्हाला छानपैकी? होय होय. सगळ्यांना कळला? दुसरं कोणी मला पटकन सांगू शकता वाचून? मी सांगू का? शुभदा पाठक. हो, मी सांगा. सांगते शुभदा. वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापिचो. दीपो, दी दीर्घ आहे ना? दीपो दिवापिचो. बरोबर. समुद्रेषु म्हणजे समुद्रामध्ये पाऊस पडून किंवा पाणी पडून उपयोग नाही, म्हणजे ते वाया जाणार आहे. बरोबर. तसंच पोट भरलेल्या माणसाला परत खायला देऊन त्याचा उपयोग होणार नाही, म्हणजे तेही वाया जाणार आहे. वृथा दानम समर्थस्य, म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आणि हे आहे त्याला परत दान देऊन, त्याला परत पैसा देऊन त्याचा उपयोग होणार नाही. आणि दिवसा उजेड असताना परत दिवा लावून ठेवणं त्याचाही उपयोग होणार नाही असं. छान. आणि भावार्थ वाचा परत एकदा. ज्याची आवश्यकता असेल असेच काम करावे. अगदी बरोबर. पुढच्या सुभाषिताकडे जाऊया. विनोद आता स्टॅप नंबर कोणाचा आहे? विनोद स्टॅप कोण आहे? मी आहे विनया, हा, माझ्या घ्या मिस्टरांचा आहे. घ्या. धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमः पंचयत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत. आता अन्वय वाचा ताई. अन्वय धनिकः श्रोत्रियः साधा राजा. वाचायचा. अन्वय वाचताना साधा वाचायचा, चाल लावायची नाही. धनिकः श्रोत्रियः राजा नदी पंचमती वैद्यः पंचयत्र न विद्यते तत्र दिवसं विद्यन्ते पंचयत्र न विद्यन्ते तत्र दिवसं न वसेत. एकम दिवस. आता याच्यावरनं तुम्हाला काय समजतं सांगा. जे समजतं ते सांगा. आणि तुम्ही तुमच्या याच्यामध्ये बघू नका, तुमच्याकडे जे PDF आहे त्याच्यामध्ये बघू नका.
श्रीमंत, हम्म. तसंच श्रोत्रिय म्हणजे पारंगत आहे विद्वान. वेदविद्येमध्ये, म्हणजे ब्राह्मण समजूया आपण. हम्म. आणि राजा उत्तम प्रशासक, हम्म. नदी जिथे पाण्याचा स्रोत आहे अशा ठिकाणी, म्हणजे नदीचं पाणी आपल्याला उपयुक्त असतं, तर पाण्याचं जिथे ठिकाण आहे. आणि ही जी 5, तसंच वैद्य, डॉक्टर, हम्म. जिकडे ह्या 5 गोष्टी नसतील तिथे हम्म. एकही दिवस राहू नये. बरं, असं का म्हटलंय? एकही दिवस तिथे राहू नये म्हणजे आवश्यक, कारण आवश्यक आहे हे आपल्या जीवनासाठी, यशस्वी समृद्ध जीवनासाठी ह्या 5 गोष्टींची गरज आहे. आणि कुठल्या ह्या 5 जर नसतील तर तिथे राहण्यात कुठल्या 5 धनिक, गोष्टी? धनिकाची का गरज आहे? धनिक म्हणजे श्रीमंत, त्याची का राजा, गरज? उत्तम प्रशासक हवा ना. धनिक म्हणजे म्हणजे आपल्याकडे समृद्धता असली पाहिजे, धनवान असलं पाहिजे, किंवा व्यापारी म्हणता येईल का त्याला? व्यापारी, असं. धनिक, धनवान. धनिक म्हणजे धनवान, सावकार आहे का? धनवान, श्रीमंत, म्हणजे सावकार का? श्रीमंत, त्या ठिकाणी श्रीमंत लोक पण श्रीमंत. असतात. श्रीमंत लोक काय करतात? म्हणजे सगळेच श्रीमंत लोक वाईट नसतात. ते गरिबांवर उपकार नसतात, करतात. दातृत्व असतं ते. काही ठिकाणी ते धर्मशाळा बांधतात, काही ठिकाणी म्हणजे असं काही काही काम करतात हे धनिक लोक. आता आपले टाटा, त्यांनी किती काम केलंय आपल्या देशासाठी. होय. म्हणजे असं असं आपण लक्षात ठेवायचं. धनिक म्हणजे टाटाच फक्त समोर आले पाहिजेत आपल्या. नंतर विद्वान लोक, श्रोत्रिय म्हणजे विद्वान लोक. श्रोत्रिय म्हणजे विद्वान. राजा, ब्राह्मण वगैरे. राजा कशासाठी? रक्षण करण्यासाठी. प्रजेचं रक्षण कोण करतं? राजा करतो. शासक म्हणजे योग्य शासक. आणि नदी आणि श्रोत्रिय म्हणजे ब्राह्मण म्हणूयात आपण, विद्वान ब्राह्मण म्हणूया का? विद्वान लोक म्हणा. विद्वान लोक म्हणा, विद्वान. ब्राह्मण नुसतं म्हणू नका. विद्वान म्हणजे जिथे विद्वान असेल ना तिथे विद्येचं आदान प्रदान चालतं. त्या ठिकाणी बरोबर. विद्या ग्रहण करायची असेल किंवा आपल्याजवळ जर विद्या असेल आणि ती आपण जर कोणाला देऊ इच्छित असू तर त्याचा उपयोग होतो, म्हणून श्रोत्रिय. आणि राजा म्हणजे जो प्रजेचं पालन करतो, म्हणजे संरक्षण ह्या दृष्टीने राजा. नदी, पाण्याची उपलब्धता या दृष्टीने नदी. आणि वैद्य म्हणजे आजारी पडलं तर उपचार करणारे ते म्हणून वैद्य. म्हणून या 5 गोष्टी जिथे नसतात अशा ठिकाणी एकही दिवस एक दिवसही राहू नका. अवस्थेत एकही दिवस राहू नका. आता कोणी वाचलं? मी वाचू ना मॅडम. म्हटले होते व्यापारी, श्रीमंत, व्यापारी. सगळ्यांनी बोलू नका. मी वाचू ना विनया? हो विनया, तुम्हीच वाचायचंय पुढचं. व्यापारी, विद्वान, राजा, नदी आणि 5वा वैद्य. हे 5 जिथे नसतील तिथे एक दिवसही राहू नये. व्यापारी किंवा धनिक म्हणजे श्रीमंत दोन्ही चालेल. व्यापारी म्हणजे ऍक्च्युली धनिक नाही होत आहे, धनिक म्हणजे श्रीमंतच होतं, पण ठीक आहे. तर हे सगळे 5ही जण जिथे असतील तिथे जावं. त्या गावाला जा, त्या राज्यात जा, त्या स्टेटमध्ये जा, पण जिथे नाहीत तिथे जाऊ नका. एक दिवसही जाऊ नये. म्हणजे समृद्ध जीवन जगण्यासाठी या 5 गोष्टींची गरज असते. बघा, स्टे ॲट अ प्लेस where basic essentials needs are easily satisfied. म्हणजे जिथे आपल्या मूलभूत गरजा त्यांचं समाधान होईल अशाच ठिकाणी राहा. आता या सुभाषितामध्ये काही अडचण आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? किंवा काही तुमच्या मनात शंका आहे का? नाहीतर मग पुढे जाऊया. जायचं का पुढे? थोडंसं ह्या श्लोकामध्ये ठीक आहे, पण अन्वय जोडायला जरासा त्रास होतो. ह्याच्यामध्ये दिलंय ना? ह्यातला समजला, पण काही वेळेला असा प्रॉब्लेम वाटतो. ह्याच्यात दिलंय, ह्याच्यात सोपाच आहे म्हणजे असं, पण काही वेळेला कळत नाही असं पटकन अन्वय. मॅडम लिहायचाच असतो का?
श्रोत्रियो हे कुठले येणार? आहे 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 फोड श्रोत्रिय कशी? हा म्हणजे विद्वान. नाही कळालं, पण तिथे फोड करायची का कशी? नाही नाही नाही, फोड वगैरे काही करायची नाहीये. विभक्ती कुठली येते ती म्हणजे प्रथमा बहुवचन. अ, एकवचन आहे का बहुवचन आहे सर? एकवचन आहे वाटतं. श्रोत्रिय हा एकवचनच येते, सगळे एकवचनच आहेत ते. एकवचन आहे, सगळे एकवचनच आहेत. हा, धनिका हा प्रथमा एकवचन, श्रोत्रिय हा प्रथमा एकवचन, राजा प्रथमा एकवचन, नदी प्रथमा एकवचन आणि वैद्य हा पण प्रथमा एकवचन. एक प्रश्न होता, विचारू का? हो विचारा ना. ते वैद्यहाच्या पुढे येते असं लिहिलंय, तर ते कशाचं रूप आहे? येतच आहे ना. येतच आहे का? हा, हे पाच जिथे नसतात न असतात बर. तेथे एक दिवसही राहू नये. आणि ते वैद्यस्तू ते त्याचा संधी विग्रह कसा? वैद्य हा अधिक तू. वैद्य हा अधिक तू. ओके, थँक्यू. पुढे जाऊया ना सर. भावार्थ आहे पुढच्या ह्याच्यावरती, जर वाचत असेल तर वाचून घ्या. हा, भावार्थ वाचा. विनयाताई तुम्ही वाचा भावार्थ. भावार्थ. व्यापारी किंवा श्रीमंत असेल तर त्याच्या आश्रयाने आपण राहू शकतो. विद्वान किंवा ज्ञानी असेल तर त्याच्याकडून आपल्याला विद्या प्राप्त होते. राज्याच्या आश्रयाने आपण राहू शकतो. नदी असेल तर नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुबत्ता मिळण्याची आणि आपल्याला काही झाले तर आपल्यावर उपचार करण्यासाठी वैद्य, या पाचही जणांचे अस्तित्व जीवनासाठी आवश्यक आहे. छान छान वाचलं. आता पुढे शुभांगी पुढचं सोनण कोण? आहेत का? हा, शुभांगी ताई? शुभांगी ताई हो आहे आहे. हा वाचा. लक्ष्मीर्वसति जिह्वाग्रे जिह्वाग्रे मित्रबान्धवाः जिह्वाग्रे बन्धनं प्राप्तं जिह्वाग्रे मरणं ध्रुवम्. हो. जिभेच्या टोकाला महत्व दिलंय बघा. हं? आणि हा, कसं बोलायचं, कसं वागायचं ते जिभेवर अवलंबून आहे. अन्वय वाचू का आता? हो वाचा वाचा. लक्ष्मी जिह्वाग्रे वसति मित्रबान्धवाः एव च जिह्वाग्रे वसति बन्धनं प्राप्तं जिह्वाग्रे मरणं ध्रुवं जिह्वाग्रे. याच्यातला अर्थ काय कळतो सांगा? तुमच्या पीडीएफ मध्ये बघू नका प्लीज, कारण तुम्ही वाचून मला सांगताय, मला कळतंय. पीडीएफ मध्ये नाहीये मॅडम नाही. पुस्तकात पण अर्थ वगैरे नाहीये. बरं झालं. मग नाही, तुम्हाला हा, काय ल- माहिती हो. म्हणजे जिव्हाग्रे म्हणजे जिभेच्या टोकावर, लक्ष्मी वसते म्हणजे राहते. हा मित्र बांधवाः एव च जिव्हाग्रे वसति. हा, मित्र आणि बांधव बांधव म्हणजे हे नातं. म्हणजे नातलग ना. हा, मित्र आणि नातलग हे एव च म्हणजे आणि ना, मित्र आणि नातलग. एव म्हणजे काय म्हणायचंय? सुद्धा हे सुद्धा जिभेच्या टोकावर असतात. हे सगळे असं हे म्हणायचं. हे सगळे बंधनम प्राप्तम जिव्हाग्रे. बंधन म्हणजे कैदेची म्हणजे शिक्षा. तोंडावर बंधन ठेवा. अच्छा. हा हा, नाही म्हणजे तोंडावर शिक्षा बंधन असा अर्थ आहे का? नाही, शिक्षा होण्याची जिभेच्या पद्धत टोकामुळे जिभेच्या टोकावर अवलंबून आहे. म्हणजे जिभेच्या टोकावरही बंधन हे अवलंबून आहे. प्राप्त होतं ते जिभेच्या टोकामुळे. आणि बंधन मरणम म्हणजे शिक्षा. बंधन म्हणजे शिक्षा. कैद किंवा शिक्षा. आणि मरणम ध्रुवम जिव्हाग्रे. हा, मरणम हो. ध्रुवम. ध्रुवम म्हणजे पटकन, ध्रुवम म्हणजे चटकन, अच्छा. क्षणभरात. निश्चित. हा, हे सुद्धा जिभेच्या आग्रावरच अवलंबून आहे. अवलंबून आहे. खाल्लं डायबेटीस झाला, फुगलो आणि शेवटी नेलं त्यांनी यमानी. आधी खूप नंतर नेणार होता, आधीच न्यावं लागलं का? तर जिभेने काय सगळे चोचले जिभेचे पुरवले आणि मग काय झालं? लवकर मरण आलं किंवा
दुसरा अर्थ असा पण होऊ शकतो की काहीही न बघता काहीतरी खाल्लं आणि ते विषसमान झालं आणि मरण आलं. कळलं? हा आता अर्थ मरणम वाचू? ध्रुवम जिव्हाग्रेला तोच अर्थ आहे का? अर्थ आता वाचू का? हा. हो, वाचा अर्थ. लक्ष्मी आपल्या जिभेच्या टोकावर असते. नातेवाईक व मित्र जिभेच्या टोकावर असतात. बंधनाचे कारण जिभेच्या टोकावर असते. जिभेवर मृत्यू निश्चित आहे. त्यांनी ध्रुवमला निश्चित म्हटलंय, पण नक्की आहे. नक्की आहे. ध्रुवम म्हणजे नक्की. ओके. म्हणजे जीभ आपलं कर्मेंद्रिय पण आहे, नक्की. ज्ञानेंद्रिय पण आहे. दोन्ही कामं जीभ करते ना. पण मग ह्या सुभाषितात मला वाटतं त्याचा म्हणजे बोलण्याशी जास्त संबंध आहे ना, जिभेच्या टोकाचा. मला पण तेच वाटतं. बोलण्यामुळे हे सगळं होतं. भावार्थ वाचा. आपण काही अर्थ काढण्यापेक्षा आधी भावार्थ. आपल्या वाक्चातुर्यावर पैसा अवलंबून आहे, म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा वास जिभेवर असतो. आपण कोणाशी कसे वागतो त्यावर नातेवाईक व मित्र टिकतात. आपल्या सत्य व गोड बोलण्यामुळे आपले नातेवाईक व मित्र टिकून राहतात. आपण कोणाला दुखावले तर आपले कोणाशीच संबंध चांगले राहणार नाहीत. अविचाराने केलेली विधाने बंधनकारक होतात. नको ते बोलले तर ते बंदी पण होऊ शकतो. तर ते बंदी पण होऊ शकतो, म्हणजे आपण बंदी पण होऊ शकतो. बरोबर. अच्छा, इथे अल्पाहार व जिव्हा अत्याहार, अति आहार. अच्छा, अति आहार व जिव्हा लवल्यामुळे म्हणजे जिभेवर ताबा न ठेवल्यामुळे अकाली मृत्यू येऊ शकतो. अच्छा, इथे जिभेचा संबंध जिव्हाग्री नसून खाण्याशी केलेला आहे. शेवटी जीभच सांगते ना, बटाटे वडे खा, जिलेबी खा, जीभच सांगते. आणि मग काही आपल्याला डायबिटीस असलं तरी काय आपण लक्ष देत नाही. खातो. बोलवून येतो त्याला. जिव्हा लवल्यामुळे. एक काही प्रश्न मी तुम्हाला विचारते. आपल्या वाक्चातुर्यावर पैसा अवलंबून असतो, हे कसं काय बाबा? मला काही समजलं नाही, तुम्ही समजून सांगता का? हो, सांगते. गोड बोलण्यामुळे. कन्सल्टंट्स तर वाक्चातुर्यावरच पैसे मिळवतात ना. बरं, पण तुम्ही सध्या म्हणजे असा एक सिच्युएशन आपण सांगूया. एक सिच्युएशन की तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात आणि इंटरव्ह्यूला तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेले 100 लोक लाईनीत आहेत, पण तुम्हाला वाटतं की तुमचं सिलेक्शन व्हावं, तर मग हे सगळं कशावर अवलंबून आहे? प्रेझेंटेशन तर आहेच, आणि जे काही त्याच्यातला एक भाग आहे हा. त्याच्यातला हा एक भाग आहे बोलणं. परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं कशी देता त्याच्यावर आत्मविश्वास, तुमचं हुशारी किती आहे ते परीक्षक ओळखत असतात. नेमकं बोलण्यावर अवलंबून आहे. नेमकं आणि हुशारीने, म्हणजे काय वाटेल ती उत्तरं नेमकी देऊन काय उपयोग? नेमकं म्हणजे तेच ना, हुशारीने, थोडक्यात असं. योग्य उत्तर म्हणजे काय अर्थाने तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि हे लक्षात तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण अभ्यास करून जायला लागतं. बरोबर आहे की नाही? तर हे अशा प्रकारे वाक्चातुर्यावर पैसा, म्हणजे तुम्हाला ती लगेच 1.5 लाख रुपयाची, 2 लाख रुपयाची नोकरी मिळू शकते, जरी 100 लोक तुमच्या पुढे तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेले असतील तरीही. म्हणजे अशा प्रकारे लक्ष्मीचा वास जिभेवर आपल्या असतो. त्याच्यानंतर आपलं वागणं हे कोण ठरवतं? आपली जीभच. जीभच ठरवते ना आपण कसं वागतो. दुसऱ्यांच्या बरोबर कोणाशी गोड बोलतो की तोडून वागतो, की कसं बोलतो, टाकून बोलतो, अपमान करतो, हे सगळं जिभेवर अवलंबून आहे. जर आपण गोड बोलू आणि आपण सत्य खऱ्याने वागू तरच आपले मित्र टिकून राहतात, नाहीतर मित्र सुद्धा सोडून जातात. कोणी राहणार नाही. नातेवाईक म्हणतील नको रे बाबा त्यांच्याकडे जायला, आपल्याला नको, आपल्यालाच खर्च करावा लागतो त्यांच्याकडे गेलाय. आणि म्हणजे असं काही अनेक गोष्टी असतात की ज्या जिभेवर अवलंबून असतात. शिवाय आपण जर कोणाला दुखवलं तर आपले संबंध कोणाशीही चांगले राहणार नाहीत. ज्याला जास्त मित्र आहेत ना, तो कसा समजायचा की तो छान आहे, गोड बोलणारा आहे. गोड बोला, नुसत्या गोड बोल्यावर नाही चालत हो, खरं बोलणं लागतं. खरं वागणं लागतं.
आणि बघा पुढचं विधान हे फार महत्वाचं आहे. अविचाराने केलेली विधाने बंधनकारक होतात. म्हणजे अशा वेळी कैदेची म्हणजे कैद सुद्धा होऊ शकते. अविचाराने काहीही बोलायचं नाही, काहीही वागायचं नाही. आणि शेवटी काय म्हटलंय की जिभेवर आपलं मरण अवलंबून आहे. बरोबर. अति खाल्ल्यामुळे गोड खायचं नाही. काही असं काही नाहीये. ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी खा जरूर, असं काही नाहीये. पण म्हणजे काय आपल्याला आहे, प्रमाणात आपण काय आपल्याला प्रमाणात काय असावं. योग्य आहे खाणं, हा. काय खाणं योग्य आहे ते आणि बघून आपलं वजन आपल्या हातात ठेवणं हे आपल्या जिभेवरच आहे. हम्म. प्रणव. बरोबर. कसं काय वाटलं हे सुभाषित? अगदी योग्य आहे. अगदी योग्य आहे ना. आताच्या मुलीला अग्रे म्हणजे टोकावर, लक्षात घ्या. जिव्हा अधिक अग्रे. अग्रे म्हणजे टोकावर, म्हणजे जिभेवर थोडक्यात. जिव्हा अग्रे. हा, जिव्हा अधिक अग्रे. बाकी तर कळलंय तुम्हाला सगळं. पुढे जाऊया. एकदा छोटासा मागचा प्रश्न विचारते, अगदी छोटा. अव्यय याचा अर्थ काय? शब्द का? काय काय? अव्यय. अव्यय. हा, अव्यय याचा अर्थ काय? शब्द असा अर्थ काय? कुठे आलं अव्यय? अगदी हे जे आपलं ह्याचं पुस्तक आहे ना, त्याच्यात अगदी पहिलेच आहे बघा. त्याचं हे बघायला त्याशी लागेल. संबंधित वाक्य नाही वाचा ना पूर्ण. वाक्य वाचा पूर्ण. अव्यय आणि नाही तुम्ही भावाचा अर्थ म्हणता ना, ते अव्यय कोणता म्हणतात ते विचारतायत त्या. अन्वय ते अन्वय 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 आहे ते. अन्वय म्हणजे श्लोक अशा प्रकारे तोडायचा. अव्यय म्हणता का अन्वय म्हणताय? अव्यय म्हणते मी. अव्यय म्हणजे अव्यय मराठीतला तुम्हाला माहित नाही का? नाही, अव्ययाचा मराठीत अर्थच हवा आहे. जोडणारं असं म्हणजे व वगैरे ही जी आहे ती अव्यय नाही का? तुम्हाला काय नक्की हवंय? तुम्ही ते काय जर रेफरन्स आहे तो काढा आणि सांगा. ह्या सुभाषिताशी संबंधित नाहीये ते. नाही, सुभाषिताशी संबंधित नाहीये इथे. ते आता नंतर असं बघू ना आपण. बरं, चालेल. कारण काय होतं, हा. सगळं संपून जातं म्हणून मी मध्येच म्हटलं विचारावं. नाही ठीक आहे, ते ठीक आहे. रेफरन्स काढून ठेवायचा. ते काय वाक्य आहे ते वाचायचं आणि मग विचारायचं. वाक्य नाहीये इथे, शब्दच दिले. तत्र म्हणजे ते, कोठे, अत्र अच्छा, म्हणजे येथे. संस्कृत मधला आणि अव्यय विचारतायत त्या. बदल होत नाही ते. ज्याच्यात काही बदल होत नाही, विभक्ती प्रत्यय लागत नाही, हा. अशा सगळ्यांना अव्यय म्हणतात. ज्याचा व्यय होत नाही ते अव्यय. म्हणजे बाकी सगळ्या नामाला, विशेष नामाला, क्रियापदाला काहीतरी त्याला विभक्ती लागते, त्याचं बदलतात. अव्ययाला बदल लागत. जसं चा काही फरक पडत नाही. च आपण कसंही कुठेही वापरतो. तत्र, तेथे, अत्र, येथे ह्याला कुठची विभक्ती किंवा काही प्रत्यय लागत नाही. तशांना अव्यय म्हणतात. आणि हा एक शब्द केन म्हणजे काय? केन याचा अर्थ माधव हा केन सह गच्छति. कोणाच्या? कुणाबरोबर? आपण कहा कौ के केलं असेल ना, त्याच्यामध्ये केन आला असेल बघा. तृतीय एकवचन आहे. किमचं तृतीय एकवचन केन आहे. किम म्हणजे कोण, तसं तृतीयाचं कोणी असं. हा, तशा दृष्टीने तृतीय विभक्ती एकवचन आहे किमची ती केन. ते अव्ययी नाहीये. नाही. पुढे जाऊया का? पुढे जाऊया. 13. कोणाचा आता टर्न आहे? शुभ्रतेचं झालं का? मी पहिलेच वाचलं. हा, सीमाताई घ्या. हा, वाचते. पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिका संचितं मधु लुब्धेन संचितं द्रव्यं समूलं हि विनश्यति. पिपीलिका म्हणजे काय? पिपीलिका म्हणजे मुंग्या आहे का? मुंगी. मुंगी. हा, अन्वय वाचते. हा, पिपीलिका साधा वाचायचा. हो. पिपीलिका म्हणजे मॅडम धान्यं मुंगी. मुंग्या माहितीये ना तुम्हाला, की पावसाळ्याच्या आधी ते सगळं कुठे गोळा करतात आणि घेऊन जातात आपल्या घरी.
रवा रवा म्हणा, साखर म्हणा, पीठ म्हणा, सगळीकडे मुंग्या दिसतील तुम्हाला. केव्हा? पावसाळ्याच्या आधी. त्या काय करतात? रांगेत येतात सगळ्या जणी आणि एक एक कण घेऊन जातात आपल्या घरी. हा आणि धान्य साठवून ठेवतात. वारोळा. हा अन्वय वाचा. हा वाचते. पिपीलिकार्जितं धान्यं समूलं हि विनश्यति. मक्षिका संचितं मधु समूलं हि विनश्यति. लुब्धेन संचितं द्रव्यं समूलं हि विनश्यति. आता तुम्हाला अर्थ काय समजला? मुंग्यांनी जे साठवलेलं धान्य असतं, अर्जित म्हणजे मिळवलेलं वगैरे असतं का, तर ते धान्य असतं, शेवटी ते त्याचा नाशच होतो. माशांनी जे मधुसंचय केले असतो किंवा काय मधाचा जो संचय केलेला असतो, तर त्याचाही शेवट हा नाशच होतो. आणि जे लुब्ध म्हणजे लोभी लोक असतात, त्यांनी जे द्रव्य जमवलेलं असतं, धन जे जमवलेलं असतं, तेही शेवटी विनाशच पावतं. बरोबर. आपण काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही ना. ट्रान्सफॉर्म हे पण होत नाही ना. डॉलरमध्ये कसं रुपयांचं कन्व्हर्जन होतं, तसं काही होत नाही आपल्या पैशांचं कन्व्हर्जन वरती घेऊन जाताना, नाही का? बरोबर आहे ना. अर्थ वाचा, अर्थ वाचा. मुंग्यांनी जमवलेले धान्य, मधमाशांनी जमवलेला मध, लोभ माणसाने जमवलेले धन हे सगळ्या नाशाला कारणीभूत होते. बरोबर. आणि पुढे वाचा. भावार्थ. भावार्थ. अशा प्रकारे साठवणूक करून काय फायदा की जे दुसरे चोरून घेऊन जाऊ शकतात. बघा आता ह्या मुंग्या जे काही धान्य जमवतात ते त्यांना किती खायला मिळतं आणि किती नाश पावतं हे त्यांनाच माहिती. पण ते सगळं धान्य शेवटी नाशच पावतं. नंतर मधमाशा बिचाऱ्या एवढ्या फुलांमध्ये जातात, मध गोळा करून आणतात आणि मध कोण घेतं? माणसंच घेतात ना. पोळं जाळून टाकतात आणि मध मात्र घेतात. जी लोभी माणसं असतात, लोभी माणसं जी असतात, ते काय करतात? पैसा जमवतात. स्वतःसाठी पण खर्च करत नाही, दुसऱ्यांसाठी तर फारच लांब. दुसऱ्यांसाठी तर खर्च करणारच नाही, पण स्वतःसाठी पण. म्हणजे असे लोक मी पण पाहिलेले आहेत की एवढा पैसा मिळतोय पण काही छान राहणार नाहीत किंवा स्वतःसाठी काही इकडे तिकडे कुठे जाणार नाहीत, खर्च करणार नाहीत, काही नाही. पैसा 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 जमवून शेवटी तो पैसा 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 करत जातात वरती. मग काय ते एकतर चोराचं धन होतं, नाहीतर मग कोणीतरी त्याच्यावर डल्ला मारतो, नाहीतर मग ते असंच धन नाश पावतं. म्हणजे ते त्या धनाचा त्यालाही उपयोग नाही आणि कोणालाच नाही. सगळं हे असं धन शेवटी नाशच पावतं. आणि म्हणून काय म्हटलंय, म्हणजे या भावार्थामध्ये या श्लोकाचा भावार्थ वाचा. मुंग्या जेव्हा धान्याला लागलेल्या दिसतात तेव्हा त्यांच्यावर फवारणी केली जाते व त्यामुळे त्यांचा विनाश होतो. मधमाशांनी जमवलेला मध जेव्हा नजरेस पडतो तेव्हा तो काढला जातो व त्यामुळे त्यांचा विनाश होतो. लोभी माणूस घरात धन ठेवतो व त्यामुळे त्याच्या घरात चोरी होऊन त्याचा विनाश होतो. संचय करणे हे सगळ्या नाशाला कारणीभूत होते. ह्या सुभाषितांना त्यांना सांगायचंय की संचय करू नका, कारण संचय हा नाशाला कारणीभूत होतो. त्यापेक्षा तुम्हाला जे मिळतंय त्याचं योग्य दान करा, योग्य लोकांना त्याची मदत होईल असं बघा, असं थोडक्यात सांगायचं ह्या सुभाषितामध्ये. पण ह्याचा अर्थ असा नाही की संचय करायचंच नाही. म्हणजे कारण हे शेवटी काय आहे, आपले भारतीय लोकांची ही प्रवृत्ती आहे की मला जर 500 रुपये पगार मिळत असेल, 500 म्हणजे जुन्या काळचं सांगते, नाहीतर असाल तुम्ही मला, तर 500 रुपये पगार मिळत असेल तर मी काय समजते, मला 400 रुपये पगार मिळते आणि मी 100 रुपये आधी सेव्हिंगला टाकते. आणि ते खरं बरोबर आहे, कारण हेच धन आपल्याला अनेक संकटांमध्ये उपयोगी पडतं. पण हे लोभी माणसाचं धन दाखवलंय बरं का इथे. बरोबर ना. इथे माणूस कोण घेतलाय? लोभी माणूस घेतलाय की जो कोणासाठीही खर्च करत नाही आणि फक्त पैसा 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 जोडतो आणि पैशाच्याच नादी लागतो. हा लोभी माणूस घेतलेला आहे. म्हणून ह्या सुभाषिताचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा तुम्हाला परीक्षेत येईल तेव्हा तुम्ही लिहा व्यवस्थित.